ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन एकेरीत पी.व्ही. सिंधूची विजयी सलामी. मालदीवच्या रझाकवर 21-9 आणि 21-6 अशा फरकानं दणदणीत विजय. नेमबाज मनू भाकरचा एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत प्रवेश. पॅरिसमध्ये जागवली पहिल्या ऑलिम्पिक पदकाची आशा. थोड्याच वेळात रंगणार फायनलचा थरार. सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत शिक्षकांचा राडा. मागील सभेतील विषय मंजुरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत. हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी. कालच बाबाजानी दुर्राणी झालेच पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी. पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर, भावना गवळी यांच्यासह 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ. भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ. नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभारी. राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर. सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल तर ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल. राम नाईक माझे आदर्श. पक्षाकडे कधीच काही मागितलं नाही, त्यामुळे राज्यपाल पदाचं फळ मिळालं. राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी व्यक्त केली कृतज्ञता. फुलंब्रीतून कोणाला तिकीट द्यायचं ते पक्ष ठरवेल असंही स्पष्टीकरण. विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे शेतकऱ्यांची आघाडी असेल. बच्चू कडूंनी केली घोषणा. 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा. मनोज जरांगेंना आघाडीत येण्याचं निमंत्रण. सरकारसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही. मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. प्रकाश आंबेडकर सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याशी चर्चा कशाला असाही सवाल. डिस्चार्ज मिळताच अंतरवालीला जाणार. खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार. दुपारी 3 वाजल्यापासून 5000 क्युसेक वेगानं विसर्ग केला जाणार. मुंबई पुण्यानंतर आता पावसाचा मोर्चा विदर्भाकडे. भंडारा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये रात्रीपासून पावसाच्या सरींवर सरी. मराठवाड्यात परभणीमध्येही पावसाची रिपरिप. गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला. धरणाचे सर्व दरवाजे 1 मीटरनं उघडले. 2,50,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. सोलापूरसाठीचं उजनी धरण 36% भरलं. पुणे आणि परिसरातल्या पावसामुळे धरण मायनसमधून प्लसमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.